देश, राज्य आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी, सर्वात अचूक, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास, तुमचा आवाज, तुमची बातमी. जनसंसद न्यूज. ताज्या अपडेट्ससाठी आत्ताच फॉलो करा जनसंसद न्यूज. दामाजी कारखाना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन 11व्या दिवशी पावसातही आंदोलन सुरूच. मंगळवेढा. जनसंसद न्यूज. दामाजी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमेसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज 11वा दिवस आहे. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नाही. मंगळवेढा परिसरात पावसाला सुरुवात झाल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. निवाऱ्यासाठी उभारलेली ताडपत्री गळकी असल्याने पावसाचे पाणी आत येत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पावसातच आंदोलन करावे लागत आहे. आंदोलनकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी वर्गणी काढून पाणी विकत आणत आहेत. दररोज वर्गणी जमा करून दुपारी भात शिजवून खाण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र आज पावसामुळे भात शिजवून जेवणही शक्य झाले नाही, अशी परिस्थिती आंदोलनस्थळी निर्माण झाली आहे. एकीकडे लाखो रुपयांची थकीत रक्कम मिळण्यासाठी आंदोलन, तर दुसरीकडे पावसात निवाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय होत असल्याने सेवानिवृत्त कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे. यापूर्वी कारखाना प्रशासनाकडून मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चेअरमन शिवानंद पाटील यांनी सध्या 10,000 रुपये, दिवाळीला 15,000 रुपये आणि जानेवारी 2027 पासून दरमहा 5,000 रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र हा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून लावला. प्रत्येकाची 5 ते 10 लाख रुपयांची थकीत रक्कम असताना तुटपुंजी रक्कम देऊन प्रश्न सुटणार नाही. पूर्ण थकीत रक्कम मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. पावसाची पर्वा न करता 11व्या दिवशीही आंदोलन सुरूच असून आता प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापन या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.